ओबीसींचा सर्वे चुकीच्या पद्धतीने चाललाय आणि त्यामुळे आरक्षणाला फटका बसणार आहे असा थेट आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केलेला आहे. काय म्हणणं काय त्यांचं? त्यांचं म्हणणं आहे की जे काही ओबीसींचा सर्वे सध्या करणं चालू आहे ते चुकीच्या पद्धतीने चालू आहे. खास करून जातींबद्दल ओबीसींची संख्या मोठ्या प्रमाणात घटेल अशा पद्धतीचा हा सर्वे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांनी असंही म्हटलं की आडनावावरून ओबीसीमध्ये ठरवलं जातं. ओबीसी आहेत की नाही आडनावावरून, आणि त्यामुळे काही ओबीसी बाद होतात, त्यामुळे आकडे कमी होतात. आणि आपला तारीफ आपकी तारीफ भी की है कि तारीफ क्या मुझे तारीफ नाही पाहते आहे. म्हणजे असं आहे की मी ते वडेट्टीवार यांचं सुद्धा आता टी व्हीवर ऐकलं तर हे थोडंसं निश्चितपणे सगळ्यांनी विचार करण्यासारखं आहे. कारण पवार हे नाव मराठा समाजामध्ये आहे, इतर समाजामध्ये सुद्धा पवार आहे. जाधव मराठामध्ये आहे, माळी समाजात म्हणजे आमच्या सासूरवाडीचंच नाव जाधव आहे, दलित समाजामध्ये सुद्धा आहे. शेलार हे सुद्धा तेली समाजात आहे, माळी समाजात आहे, मराठा समाजात आहे. भूमिका अशी होती की ही गावगावची जी आहे वोटर लिस्ट घ्यायची आणि तिथले जे ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, त्यांना माहीत आहेत, पण तरीसुद्धा त्या गावामध्ये फिरून कुठल्या समाजाचं ते घर आहे आणि तिथे किती लोक आहेत अशा रीतीने ओबीसीची जी आहे माहिती एकत्रित गोळा करायची आहे. परंतु असं लक्षात येतं आहे की त्यांनी काय आडनावं दिली, काय तुमचे ते आउटसोर्सिंग कुठलं काय काही लोकांना नेमलं आहे असं काय मला काय कल्पना नाही. परंतु ते केवळ आडनावावरून जात ओळखणं जरा कठीण आहे. गायकवाड मराठामध्ये पण आहेत, दलितांमध्ये पण आहेत, माळी समाजात, होळकर मराठा समाजात आहेत, धनगर समाजामध्ये आहेत. तर थोडा त्रास घेऊन ह्या मंडळींनी गावागावामध्ये आता एवढे प्रत्येक गावामध्ये जे आहे रेव्हेन्यू यंत्रणा आहे, महसूल यंत्रणा आहे, त्यांनी ठरवलं 2 दिवसामध्ये त्या गावामध्ये फिरून त्या नक्की त्या कुठल्या समाजाचे आहेत ते शोधता येईल. तसेच त्याच्यामध्ये ते रुंबारी आहेत, विजय आहेत, गारुडी आहेत, अमुक तमुक हे सुद्धा त्याच्यातच आहेत ओबीसीमध्ये. असं धनगर माळी वंजारी सुतार लोहार नाही. तर विजय जे आहे, भटक्या विमुक्त जाती जमाते या सुद्धा त्यांनी मोजायचे आहे. आणि हे जर झालं तर साहजिक आहे की जी काही 1931 साली जनगणना झाली त्याच्यामध्ये 54% ओबीसी आहेत असं इंग्रजांनी ठरवलं. आणि त्यानंतर सगळ्याच समाजाची जी आहे लोकसंख्या वाढलेली आहे. आता मला कळलं की मध्य प्रदेशमध्ये सुद्धा त्यांचं जवळजवळ 49-50% गेलेला आहे ओबीसीचा तो आकडा. तर या बाबतीमध्ये सगळ्यांनी योग्य असत त्यांना संदेश देणं त्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि योग्य प्रकारे काम करून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये काही दुमत असण्याचं काही कारण नाही आहे. कारण चुकीची जर संख्या जर आली तर आयुष्यभर त्याचे भोग भोगावे लागतील सगळ्या समाजाला. आणि यामध्ये ओबीसी समाजाचे अनेक नेते आता बोलत असतात, त्यांच्या अनेक संघटना आहेत. माझी सुद्धा संघटना आहे आमची समता परिषद, पण ओबीसीच्या प्रत्येक पक्षाच्या संघटना आहेत. तर ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपापल्या गावामध्ये लक्ष दिलं पाहिजे. तो कर्मचारी हे काम करतो आहे ते ओबीसीचं, तो बरोबर त्याची मांडणी करतोय की नाही. आता फडणवीस म्हणाले, फडणवीसांची सुद्धा ओबीसी संघटना आहे. त्यांनी असं नुसतं बोलण्यापेक्षा जे आहे त्यांच्या ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आदेश द्यायला पाहिजे
की तुम्ही याच्यावर लक्ष ठेवा. गावामध्ये आपण जसं मतदानासाठी जर नावं नोंदणी करायची असेल तर तसे कार्यकर्ते जातात गावागावामध्ये, फॉर्म भरतात आणि काळजी घेतात. तसंच ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावातल्या सुद्धा या बाबतीमध्ये योग्य काम होतंय की नाही आपल्या गावाचं त्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. एक 7-8 दिवस उशीर झाला तरी चालेल, परंतु हे काम व्यवस्थित व्हावं अशी अपेक्षा आहे. साधारणतः किती कालावधी अजून लागेल ओबीसीच्या या सगळ्या मग आम्हाला काही समजतच नाही ना. आता अजून ते आता पाठिया साहेब ते पाहतात, ते सळ करतात. आमच्यापर्यंत तसं काय, आम्ही पण असं काय ऐकत असतो काय चाललंय नक्की काही माहीत नाही. तर याच्या बाबतीमध्ये जे काही अधिकारी वर्ग आहे तो लक्ष देईल. त्यामुळे ओबीसी समस्यापणा पण दिसून येतो, कारण की ज्या पद्धतीने जनगणना होते हो ते असणार ना, कारण त्यांना त्या ओबीसी लोकांना कळतंय ना की आमच्या गावामध्ये एवढे ओबीसी असताना तुम्ही एवढेच कळवले. छोटे आकडा त्यांना प्रत्येक गावचा त्यांना कळतोच आहे काय काय पाठवलंय ते कोणीतरी सांगतच आहे. पण इम्पेरिकल डेटा तयार करण्यासाठी जी समिती बनवली, एक ठराविक कालावधीत हा इम्पेरिकल डाटा तयार होणे हे वारंवार सरकार सांगताना पाहायला मिळत होतं. आता मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कुठेतरी ओबीसी विना घेण्याची वेळ आली. भविष्यात डेटा जर योग्य वेळात, तुमचं हे म्हणणं चुकीचं आहे. चला पुढे. काय आम्ही वारंवार तुम्हाला सांगितलेलं आहे, या सगळ्या निवडणुका ज्या आहेत अजून जे आहेत त्याची प्रोसेस सुरू आहे. त्याच्यानंतर पावसाळा सगळीकडे सुरू झाल्यानंतर पावसाळ्यानंतर निवडणूक आहे, तोपर्यंत हे काम होऊ शकतं आहे. हे आम्ही तुम्हाला सांगून झालं. परत त्या प्रश्नावर काय उत्तर द्यायचं आहे. त्यांनी अशी देखील टीका केलेली आहे की राज्य सरकारला नेहमी उशिराच जाग येते, आता देखील सरकारमधून कोणी याकडे लक्ष देत नाही. असं आहे की हा एक नवीन कार्यक्रम आहे सर्वस्वी. एक तर ही जबाबदारी ही भारत सरकारची आहे, सेन्सस कमिशनची आहे, जी नितीश कुमार पवार साहेब यांनी मागणी केलेली की तुम्ही जनगणना करा. त्यांचं हे काम आहे आणि आता हे काम पडलंय आपल्या राज्य सरकारवर. हा नवीनच पण एक आहे की सेन्सस कमिशनचं काम जे आहे दशवार्षिक जनगणना ते करण्याची सुद्धा तयारी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांची झालेली आहे. कशा अर्थीनं कुठं काम करायचं काय सगळी यंत्रणा तयार आहे असं मला कळलं आहे. तीच यंत्रणा या कामासाठी सुद्धा आपल्याला लावता येईल आणि सांगता येईल की तुम्ही जे आहे हे आम्हाला करून द्या. अर्थात हे आयोगानं जे आहे राज्य सरकारला सांगितलं पाहिजे की अशा अर्थीने करून द्या. राज्य सरकार मदत करेन. दशवार्षिक जनगणना त्याची सुद्धा काम सुरू करण्यासाठी जरी 2 वर्ष करोनामुळे काम सुरू झालं नाही तरी यंत्रणा तयार आहे. आता त्याचा सुद्धा उपयोग करता येईल. पण आयोग सुद्धा काय करता येतात ते जरा बघावं लागेल. आता मुख्यमंत्र्यांशी या सगळ्या विषयासंदर्भात बोलणार आहेत का? कारण की एवढ्या गंभीर गोष्टी जर घडत असतील, व्यवस्थित डेटा जर त्यातून मिळणार नसेल तर एक मोठी समस्या पुढे जाऊन निर्माण होऊ शकते. अलबत, म्हणजे ही काय सरकारची समस्या नाही, हे राष्ट्राच्या राज्यातील जे आहे ह्या ओबीसींची ज्या फार मोठ्या समाजाची ही हा प्रश्न आहे समाजाचा. त्याच्यामुळे जे आहे माझी खात्री आहे की मुख्यमंत्री सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालतील. जो आरोप केला जातोय की आडनावावरून ओबीसी आहे की नाही हे ठरवलं जाते, पण तशा प्रकारची काही उदाहरणं किंवा काही घटना प्रत्यक्षात तुमच्या निदर्शनास आलेल्या आहेत? असं आहे की ठरवतात ते सरकार, ते गपचूप तिकडून कलेक्टरकडून ते आयोगाकडे जाते. ते आमच्याकडे अजून पूर्ण येत नाही. आम्ही सुद्धा ऐकतोय असं काहीतरी होत आहे की बा आडनावावरून ठरवतात. पण मगाशीच तुम्हाला सांगितलं की आडनावं ही अनेक ओबीसीमध्ये, दलितांमध्ये, मराठा समाजामध्ये काही आडनावं ही आपल्याला कॉमन अशी आढळतात. अनेक आडनावं. तर केवळ त्याच्यावर बसून एअर कंडिशनमध्ये बसून पंख्याखाली बसून आकडे लिहून नुसते वरती पाठवायचं तर तो ओबीसीशी द्रोह ठरेल असं माझं म्हणणं आहे. त्याच्यासाठी माझी विनंती आहे या सगळ्यांना की त्यांनी गाव पातळीवर, शहर पातळीवर, मला तर मी असं ऐकलं होतं की मुंबई शहरामध्ये म्हणतात की 6% फक्त ओबीसी आहे, असं कोणीतरी म्हटलेलं आहे की मला का नक्की माहीत नाही. अरे 6% कसे असतील? परप्रांतीय ओबीसी आहेत की नाही? ते घ्यावेच लागतील ना. त्यांना सरकारच्या योजना तुम्ही सगळ्या देत आहात, ते मतदान सगळे करत आहात,
ते ओबीसीच्या जागांवर अनेक वेळा उभे सुद्धा राहतात. दलितांच्या जागेवर सुद्धा रिझर्वेशनमध्ये ती मंडळी सगळी उभे राहते आहे. मग त्याच्यामध्ये अनेक सैन्य आहे, कुशवा आहे, वेगवेगळे यादव आहेत, कुर्मी आहे, वेगवेगळे आहेत. हे सगळे जे आहेत आलेले लोक जे आहेत परप्रांतीय, हे बहुसंख्य हे ओबीसी किंवा दलित समाजाचे आहेत, गरीब समाजाचे लोक आहेत. त्यांची पण मोजणी व्हायला पाहिजे ना. या शहरातल्या लोकांचे, शहरामध्ये आलेले जे परप्रांतीय आहेत हे कुठल्याही मोठ्या समाजाचे लोक येत नाहीत, फार थोडे लोक येतात. चौबे दुबे फार थोडे असतात. पण यादव, कुर्मी, सैनी, कुशवा हेच तुम्हाला जास्त सापडतील. कष्ट करणारे सुतार, लोहार, कुंभार हेच तुम्हाला जास्त सापडतील. हे राजस्थानचे जे आहे फ्लोरिंगचं काम करणारे ओबीसीच आहेत ना सगळे. आता यांची तुम्ही जनगणना करणार नाही तर मग कसं चालेल? तर ती करा असं आमचं म्हणणं आहे. भुजबळ साहेब, या सगळ्यांवरती तोडगा निघावा यासाठी सर्वपक्षीय पुन्हा बैठक बोलावी. ते आता मुख्यमंत्र्यांनी ते ठरवावं. मागणी करणार आहात का मुख्यमंत्र्यांकडे? मुख्यमंत्र्यांच्या कानावर आम्ही सगळं टाकू, परंतु काय करायचं ते मुख्यमंत्री ठरवतील. शेवटी ते राज्याचे प्रमुख आहेत, त्यांना सुद्धा तुमच्या आमच्या एवढीच काळजी आहे. साहब, हिंदी में जानना चाहेंगे, जिस तरह से देवेंद्र फडणवीस ने जो आरोप लगाए हैं कि इंपीरियल डेटा जो कलेक्ट किया जा रहा है उसमें कुछ पॉपुलेशन है ओबीसी की वो मिस हो रही है और इसके ऊपर ध्यान देना चाहिए। जी, उन्होंने जो है कहा है, फिर हमारे मंत्री जो वडेट्टीवार जो ओबीसी के डिपार्टमेंट के प्रमुख हैं, उन्होंने भी कुछ कहा है कि ये सरनेम जो है या अंतिम नेम है उस पर से जो है ओबीसी की पहचान होना मुश्किल होता है. जैसे पाटिल है तो पाटिल मराठा में भी है, बंजारा में भी है, आगरी समाज में भी है जो ओबीसी है. ऐसे पाटिल अलग अलग समाज में पाटिल होते हैं. गायकवाड़ मराठा समाज में है, दलित समाज में है, माली समाज में है, अनेकों समाज. तो करना तो ये था कि ये तुम्हारी जो वोटर लिस्ट लेकर गांव में जो ग्राम सेवक है, तलाठी है, वो गांव में एक दिन में 2 दिन में गांव में जाकर काम पूरा हो सकता है कि भाई ये तो ओबीसी है. अच्छा, फिर उसमें जो है विजेएनटी जो है नोमैडिक ट्राइब्स, वो भी तो देखना है. जो भटका समाज जिसको हम कहते हैं, उनको भी तो ओबीसी में लेना है. तो ये सब जो गांव में वो जाकर उन्होंने जमा करके फिर देना चाहिए. ये नहीं कि कहीं किसी को आईटी कंपनी को दे दिया और कहा कि भाई ये जो है ये सरनेम ऐसा है, ये इधर जाएगा और वो बाकी सरनेम उधर जाएगा. ये तो ओबीसी का तो खात्मा ही हो जाएगा. फिर मुझे नहीं पता है कि क्या कैसे वो कर रहे हैं, क्योंकि हमारे पास तो अभी तक आया नहीं है कुछ ऐसी. मगर जो सुन रहे हैं ऊपरी ऊपरी बात, उससे ये पता हो रहा है. और अगर उसमें सच्चाई है जो वडेट्टीवार ने कहा है, जो विरोधी पक्ष नेता ने कहा है, तो उसके ऊपर हमको गौर करना चाहिए और किसी भी हालत में ओबीसी का नुकसान नहीं होगा ये देखना चाहिए. अभी ये मध्य प्रदेश सरकार 48-50% जो है ओबीसी है, तो ठीक है, मानते हैं. तो ऐसी लोक संख्या पूरे देश भर में है. जो 1931 में अंग्रेजों ने की थी, जब कहा था उन्होंने कि 54% है उसमें ओबीसी. उसमें भटका है, मतलब विजेएनटी जो कहते हैं, जो गांव-गांव घूमते हैं, अलग अलग, जो एक जगह भी नहीं रहते बेचारे. ऐसे बहुत छोटे समाज जो है, लमान, ये वो ऐसे समाज है, वो भी ओबीसी में ही है. तो उनकी भी तो गणना होनी चाहिए. तो ये करे. तो उनका कहना, जो इसके ऊपर बात किए हैं नेता लोग, उनका कहना है कि भाई आप सिर्फ जो है अपना जो अंतिम नेम है, सरनेम है, उसके ऊपर मत जाओ. आप जाकर गांव में ढूंढो
कि ये पाटिल है, ये मराठा है, या बंजारा है, या माली है, या और कोई जात का है, ढूंढो। क्योंकि सरनेम के ऊपर से जो है ये बस एक जगह बैठकर ऐसा कुछ लिख देना, ये गलत होगा, या अन्याय होगा ओबीसी के ऊपर। भुजबळ साहेब, वेगळे काही प्रश्न असे आहेत की राज्यसभेची निवडणूक आताच पार पडली, यामध्ये अपक्ष 3 जणांची जी नावं संजय राऊतांनी घेतली होती ते खरं तर राष्ट्रवादीकडचे निकटवर्तीय होते. आजच्या बैठकीमध्ये देखील एक नाराजी राष्ट्रवादीच्या सगळ्याच नेत्यांनी पवार साहेबांकडे व्यक्त केलेली आहे. याविषयी काय नेमकं स्पष्टता देत? माझं म्हणणं असं आहे की आपल्या पक्षाचे आमदार सोडून लहान लहान अपक्ष असतील किंवा इतर कोण असतील, हे काय आपल्याला बांधील नसतात, तर त्यांच्याबरोबर आपण प्रेमानेच घ्यायला पाहिजे. केवळ संशयावरून जर आपण त्यांना जर दुखावलं तर पुढच्या निवडणुकांवर त्रास होणार. पण निवडणुका होतच राहणार आहेत, आता कुठली ना कुठली निवडणूक येत राहणार. तर दुखवायचं काही कारण नाही ना त्यांना. आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे, ठीक आहे आता झालं, याच्यापुढे आपण आणखी जे आहे सुधारणा होईल या अशी आपण काळजी घेऊ, एवढंच आमचं म्हणणं आहे. पण परिषदेची निवडणूक आता 10 जागांसाठी होत असताना 11वा उमेदवार या निवडणुकीमध्ये अर्थातच घोडेबाजार मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा होईल याची शक्यता आता वर्तवली जाते. परिषदेला राज्यसभेला मोठा फटका महाविकास आघाडीला बसलाय. परिषदेलाही बसेल किंवा कशी तयारी केली जाईल महाविकास आघाडी म्हणून? मला असं वाटतं आमचे जे नेते मंडळी जे आहेत, मुख्यमंत्री आणि सगळे, या बाबतीमध्ये ते आता अधिक काळजी घेतील. म्हणजे शिवसेनेचे 2 तर सहज निवडून येतील, आमचे पण जे आहेत 2-4 काय कमी पडतील तर ते आमचे पण 2 निवडून येतील. काँग्रेसचे जे आहेत त्यांना सगळ्यांनी मदत करायला हवी आहे आणि त्यांनासुद्धा त्यांचीसुद्धा 2 निवडून येतील अशी काळजी आम्ही सगळ्यांनी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. भुजबल साहब, आज पूरे देश में कांग्रेस का एक बड़ा आंदोलन देखा गया. सोनिया गांधी और राहुल गांधी को लेकर जिस तरह से ईडी ने वो समन किया था, क्या कहेंगे इस पर? बड़ी ही दुख की बात है. जिस खानदान में मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू, जिन्होंने ये सब निर्माण किया, सारी संपत्ति जो है उस समय उस देश में जो है सबसे अमीर लोगों में उनकी गिनती होती थी. तो सारी संपत्ति, बंगले, घर सब जो है देश को अर्पण कर दिया. और इतना ही नहीं, पंडित जवाहरलाल नेहरू 11-12 साल ये सारी संपत्ति छोड़कर जेल में जाकर बैठे थे. फिर इंदिरा जी ने बलिदान ही दिया, फिर उनका बेटा राजीव गांधी बलिदान ही दिया. अब उनकी ये संस्था जो है स्थापन की हुई, पंडित जी नेहरू और सब वल्लभ भाई पटेल और ये कांग्रेस की संस्था है. और उसमें जो है कुछ गड़बड़ कर दी, इसलिए कांग्रेस के और उनके खानदान के लोगों को ईडी ने बुलाना, जिसके खानदान ने जो है पुरखों ने उनके जो है देश के ऊपर बलिदान किया है. राहुल गांधी की जो है दादी हो या परदादा या पिताजी हो, ये सब लोगों ने हैं. और उनको इस ढंग से जो है बुलाया जाता है और उन्हीं के जो है निर्माण किए हुए संस्था के लिए पूछा जाता है. मैं समझता हूँ इससे दुख भरी कहानी हो नहीं सकती है. जिस तरह से राज्यसभा के परिणाम आए, प्रफुल्ल जी आपकी तरफ से थे, लेकिन जो उम्मीद की जा रही थी महाविकास आघाड़ी के कि सभी लोग जीतेंगे, एक उम्मीदवार को मात मिली. अब विधान परिषद आप बहुत गलत ढंग से जो है प्रचार चला है. कितने चुनकर आए हैं बीजेपी के? 3 लोग. महाविकास आघाड़ी के कितने लोग चुनकर आए हैं? 3 लोग. उनके पास चौथा उम्मीदवार है? नहीं, हमारे पास चौथा उम्मीदवार था. वो हालांकि वो परास्त हुआ है, मगर उसको
39 वोट मिले हैं, तो 39 वोट बीजेपी से हमारे पास ज्यादा है, बिल्कुल साफ है। और उनके 3 आए हैं, हमारे 3 आए हैं। 39 में जो 1-2 और समझो हमारे 2 जेल में नहीं होते, या किसी का वोट जो अभी एक जो उनको इनवैलिड कर दिया नहीं होता, तो शायद कुछ अलग चित्र होता। तो ये जो है, आप जो है बिल्कुल 3 लोग जीत कर आए, मतलब कि बहुत बड़ी बात। अरे भाई क्या बात है, तुम्हारे पास एमएलए तो उतना नहीं है, और हमारे पास, हम जैसे कहते हैं कि हमारे पास सरकार में हमारा बहुमत है, हमारे पास ज़्यादा एमएलए हैं, तो वो फिर से एक बार जो है सिद्ध हो गया। विधान परिषद में क्या उम्मीद करते हैं? विधान परिषद में भी जो है उन्होंने जो है उनके 4 आ सकते हैं, और शिवसेना के 2, कांग्रेस हमारे 2 आ सकते हैं, और कांग्रेस के भी जो 2 आ सकते हैं, क्योंकि छोटी छोटी पार्टियां उनको वोट देगी। तो ये फिर से जो है ये खेल नहीं खेलना चाहिए किसी में, मगर अब ये राजनीति है, खेलना चाहते हैं, तो हम सब लोग हैं इस बार जो है और सावधानी के साथ काम लेंगे, और हमारे 6 के 6 उम्मीदवार जीत कर आए, ऐसे पूरी कोशिश करेंगे। राष्ट्रपती पदासाठी जर शरद पवार यांचं नाव समोर आलं तर आमचा त्याला पाठिंबा असेल असं नाना पटोले यांना म्हटलं। असं आहे की तर खरं आहे की मी पण ऐकलेलं की पवारसाहेबांचं नाव हे म्हणजे केजरीवाल साहेब असतील, ममता बॅनर्जी असतील, सोनिया गांधी असतील, अनेक जे आहेत ते सुचवत आहेत। आमच्या दृष्टीने अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। आणि पवारसाहेब राष्ट्रपती झाले तर प्रत्येक मराठी माणसाची छाती जी आहे फुलून आल्याशिवाय राहणार नाही। आम्हाला तर नक्कीच जे आहे आनंद होणार, त्याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही। फक्त एवढंच आहे की हे संख्याबळ आहे, हे जमतंय का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। पवारसाहेब आतापर्यंत काही निवडणूक हारलेले नाहीत, आणि संख्याबळ जमत असेल तर पवारसाहेब स्वतः निर्णय घेतील, आमचे जे वरिष्ठ नेते आहेत ते पण बसतील दिल्लीमध्ये। आणि संख्याबळ जमत नसेल किंवा पवारसाहेबांना हेही आहे की पवारसाहेबांचा स्वभाव हा म्हणजे राज्यपाल किंवा राष्ट्रपती होऊन एका ठिकाणी बसण्याचा नाही आहे, आणि ते प्रोटोकॉल पाळत बसण्याचा नाही आहे। त्यांचा स्वभाव गावागावामध्ये बांधावर जा, अमुक कुठे संकट आलं तिकडे जा, वेगवेगळ्या लोकांचे प्रश्न सोडवत राहा। सकाळी जे सुरू होतं 7-8 वाजता ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू असते। आज इथे आहे तर उद्या तुम्हाला त्या ठिकाणी भेटणारच नाही। पुण्याहून कुठे गेले तर बँगलोरला गेले, मग कुठे गेले तर पार केरळात गेले, दिल्लीत गेले। त्यांना लोकांमध्ये राहायचं असतं, त्याच्यामुळे त्यांना ते राष्ट्रपती होणं त्यांना किती आवडणार आहे हे सांगणं कठीण आहे। लोकांमध्ये राहणं त्यांना आवडतं। पुढे जाऊन सध्या जर पाहायला गेलं तर युपीएच्या अध्यक्षपदाचा एक मोठा तेढ निर्माण झाले पाहायला मध्ये अजूनही त्याची निवड झालेली नाही युपीएच्या अध्यक्षपदाची। अनेकांचं असं म्हणणं होतं की शरद पवार सर्वांशी ते संबंधित आहेत, सर्व त्यांचं जण ऐकतात, सगळ्यांना जर एकत्र आणायचं तर त्यांना कुठेतरी पुढाकार घ्यायला पाहिजे। मला काय वाटतं की खरंच असं योग्य वेळ आली आणि सगळ्यांनी जर त्याप्रमाणे जर मांडणी केली तर ते म्हणजे त्या संपूर्ण विरोधी पक्षांना बरोबर घेऊन 2024च्या इलेक्शनमध्ये उतरतील सुद्धा। परंतु सगळ्या पक्षांनी एकत्रित आलं पाहिजे, आणि कुणाच्या म्हणजे पायात पाय घालता कामा नये। हे सगळं झालं ना तर मग ते त्यांची आपसातली भांडणं सोडवतात पवारसाहेबांना वेळ निघून जायचा। पण तसे जर झालं तर नक्की काहीतरी नवीन होऊ शकेल, नाही असं नाही। शरद पवार साहब राष्ट्रपति बनते हैं, सभी पार्टियों की तालमेल अच्छी है, सभी नेताओं से अच्छे हैं। अगर देश के राष्ट्रपति बनते हैं तो किस तरह देखते हैं आप शरद पवार? क्या हुआ? शरद पवार जी अगर राष्ट्रपति बनते हैं किस तरह देखते हैं? सभी पार्टियों के ताल्लुकात अच्छे हैं, उनका नाम चर्चा में है, किस तरह देखते हैं? आपके पास इतने वोट्स है, दे दो, बना दो।
भाई वोटों की संख्या जो है कितनी है वो तो देखना चाहिए। और जैसे कि मैंने कहा क्या उसको अच्छा लगेगा उस पद पर बैठना, नहीं वो खुद जो है इसके ऊपर निर्णय ले सकते हैं। हमारे वरिष्ठ नेता है, दुनिया भर का अनुभव उनको है, वो खुद ही इसके ऊपर जो है निर्णय लेंगे।